नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल। आज आपण मक्यातील सर्वात महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, मक्याला पहिला खताचा डोस। तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की पहिला डोस किती दिवसांनी द्यावा, कोणते खत वापरावे, किती प्रमाणात द्यावे आणि त्याचा फायदा काय आहे। तर तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आम्ही ॲडव्हान्टा 756 जातीचा मका लागवड केलेला आहे। या मक्याची पेरणी 2 जुलै रोजी केली होती आणि आता पिकाला 24 दिवस पूर्ण झाले आहेत। या अवस्थेत झाडांची वाढ वेगाने सुरू असते, मुळे मजबूत होत असतात आणि पुढे कणसासाठी अन्नद्रव्यांची साठवण सुरू होत असते। त्यामुळे या टप्प्यावर योग्य खत देणे अत्यंत महत्त्वाचे असते। तर मका उगवल्यानंतर साधारण 20 ते 25 दिवसांनी म्हणजे झाडाला 4 ते 6 पाने आल्यावर पहिला खताचा डोस द्यावा। जर या काळात खत दिले नाही तर झाडांची वाढ मंदावू शकते, पाने पिवळी पडू शकतात आणि पुढे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। तर आम्ही आज 2.5 एकर ॲडव्हान्टा 756 मक्यासाठी 18-18-10 याची 2 पोती, युरिया 3 पोती हा पहिला खताचा डोस दिला आहे। हे खत मी संपूर्ण शेतात समान प्रमाणात टाकले आहे। 18-18-10 का दिले तर 18-18-10 हे एक संतुलित खत आहे। यामध्ये असलेले नायट्रोजन झाडाची वाढ वाढवते, फॉस्फरसमुळे मुळे मजबूत बनवते, पोटॅशमुळे झाडाची ताकद वाढते आणि पुढील कणसाचा विकास चांगला होण्यास मदत होते। तर युरियामध्ये भरपूर नायट्रोजन असते, यामुळे मका हिरवागार राहतो, झाडाची उंची आणि वाढ चांगली होते, पानामध्ये अन्ननिर्मिती वाढते आणि पुढे कणसासाठी आवश्यक ताकद मिळते। मित्रांनो, खत दिल्यानंतर शक्य असल्यास पाऊस झाला तर चांगले, नाही तर पुढील 2 दिवसामध्ये हलके पाणी मिळाले तर खत विरघळून मुळापर्यंत पोहोचते आणि परिणाम अधिक चांगला दिसून येतो। मित्रांनो, प्रत्येक शेताची जमीन, आधी दिलेली खते आणि पाण्याची उपलब्धता वेगळी असते, त्यामुळे हा डोस माझ्या शेतातील परिस्थितीनुसार आहे। तुमच्या शेतातील स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन खताचे प्रमाण टाकावे, कोणता खत टाकावा हे तुमच्या शेताच्या परिस्थितीनुसार तुम्ही ठरवावे। मित्रांनो, हा होता माझ्या ॲडव्हान्टा 756 मक्याचा पहिला खताचा डोस। पुढील व्हिडिओमध्ये या खतानंतर मक्यात झालेली वाढ आणि पुढील व्यवस्थापन तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।